नमस्कार नाशिककर. मी आता सध्या तपोवनात आहे. मी विशाल तेजाळे, राहणारा नाशिक रोड. नाशिक रोडमध्ये नाशिक रोड, जेल रोड या संपूर्ण भागात तपोवनाविषयी आणि तपोवनाच्या झाडं वाचवण्याविषयी आम्ही झाल्या 20 दिवसापासून कंटिन्यू आंदोलन करतोय. आणि सांगायचं असं, अहो नाशिककर, आपण आता जागृत झालं पाहिजे. का जागृत झालं पाहिजे? आता हे 30-30 माळ्याचे टावर आपल्या नाशिकमध्ये जे होत आहेत ते कशामुळे होत आहेत? आज आपल्या नाशिकमध्ये पुणे झालं, मुंबई झालं, हे रिटायर झालेले व्यक्ती डॉक्टर यांना सजेशन काय देतात की नाशिकची हवा शुद्ध आहे, नाशिक राहण्यासाठी चांगलं आहे, नाशिक तब्येतीसाठी चांगलं आहे. म्हणून काही लोक इन्व्हेस्टर स्वतःचे फ्लॅट इथे तयार करतायत, फ्लॅट घेतात आणि इन्व्हेस्ट करतात. आता मला सांगा, घोटी, त्र्यंबकेश्वर, शिर्डी इथे यांनी मोठ्या मोठ्या जागा घेऊन आपले आपले फार्म हाऊस बांधले, त्याच्यात त्यांनी उद्योग चालू केले. तिथे किती झाडं कटिंग झाली हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. आज जो आपल्या नाशिकचा जो श्वास आहे, आज राम जन्मभूमी आपण जे म्हणतो, जे तपोवन, ते तपोवनामध्ये सुद्धा तुम्ही कॉन्क्रीटचं जंगल तयार करतायत. म्हणजे किती शेमलेस प्रकार आहे हा. आज आपल्या भविष्याची पिढी वाचवण्यासाठी आम्ही जर आंदोलन करतोय, एवढा बेंबीच्या देठापासून अखंताने सांगतोय, नका तोडू. आज विरोधी पक्षामधले सत्तेमधले काही गट आज तपोवनाला पाठिंबा द्यायला येतात. आणि याच्यामध्ये एक सांगण्याचे उद्दिष्ट असं, तुम्ही आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे, पालकमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे का आमचा पक्ष आंदोलन करतोय, पण तुम्ही आज एका खुर्चीवर विराजमान आहात. त्या विराजमान खुर्चीचं तुम्ही आदर ठेवून, नाशिककरांचा आदर ठेवून, आमच्या भावना समजून आमच्या झाडांचं रक्षण केलं पाहिजे. आणि नाशिककर म्हणून मी एक नाशिक जन्माचं आज याच मातीत जाणार आहे. आणि हे झाडं आम्हाला भविष्यात आमचे हे पूर्वज पण आहे आणि आज आमची भविष्यातली पिढी पण आहे. त्यामुळे एक पण झाड तोडू देणार नाही. नमस्कार.